स्वागत आहे. तुम्ही इथे आज आलात. तुम्हाला कसं वाटतं एंट्री केल्यावर तुम्ही इथे चित्र प्रदर्शनी पाहिली? सर्वप्रथम मला या ब्रह्मकुमारीच्या मेळाव्यामध्ये बोलवल्याबद्दल तुमचं सर्वांचं आभार. आणि आज नाही तर तुम्ही दोन्ही दिदी जवळपास मी 5 ते 6 वर्ष प्रत्येक मेळाव्याला कुठे ना कुठेतरी हजेरी लावतो आहे. इथे आल्यानंतर पहिला आनंद झाला की जे महानगरपालिकेचं ते गार्डन आहे ते खरं गार्डनच्या अवस्थेमध्ये नव्हतं. तुमचं अभिनंदन आहे की तुम्ही वास्तवात त्याला गार्डनच्या स्वरूपामध्ये आणलं. खूप 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 अभिनंदन. ही तुमची संस्था आणि तुमच्या संस्थेचे जे सदस्य किंवा भक्तिभाव करणारे सदस्य आहेत त्यांनी जी मेहनत केली त्याच्यामुळे आज हे नावारूपाला आलं आणि आज तिथे बघण्याचा खूप आनंद येतो आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, जी मनामध्ये भावना यायला पाहिजे आल्यानंतर, तुम्ही आत्मा आणि परमात्मा किंवा शिव किंवा ब्रह्मकुमारीचं मूळच ते मला वाटतं शिव आहे, की त्याचं जे दर्शन केलं आहे आणि ते कशाच्या स्वरूपामध्ये इथे दाखवलं गेलं ते बघण्यासारखं आहे. आणि प्रत्येकाने हा अनुभव घेणं गरजेचं आहे. मला वाटतं शेवटचा दिवस आहे का आज? शुक्र. हा अजून आहे दिवस. तर हा मेसेज अजून लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि लोकांनी स्वतःचे 15 ते 20 मिनटं इथे दिल्यानंतर त्यांना एक चांगली अनुभूती येईल. मेडिटेशन म्हणजे काय, कारण मी तिथे मेडिटेशनचा 3 मिनिटाचा फक्त तो व्हिडिओ बघितला आणि ऐकला. तर समजा हा मेडिटेशन आपण आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये 15 मिनटं, अर्धा तास किंवा 1 तास केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये खरंच परिवर्तन होईल, हे प्रत्येकाला जाणीव होईल आणि त्याची अनुभूती होईल. त्यामुळे माझं मत आहे की हा जरी व्हिडिओ आता तुम्ही करतायत, हा पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, मॅसेज लोकांपर्यंत पोचवा आणि जास्तीत जास्त लोक इथपर्यंत आली पाहिजे. आणि खरंच आता युग बघितलं तर कलियुगाचा शेवट होत चाललेला आहे आणि खरंच प्रत्येक माणसाला मेडिटेशनची गरज आहे, कारण प्रत्येकावर कुठला ना कुठला तरी ट्रेस आहे. आम्ही आमचं उदाहरण घेतल्यानंतर आम्हाला तर प्रचंड ट्रेस होता निवडणुकीपर्यंत. आता ट्रेस जर घालवायचा असेल, आणि प्रत्येक माणसावर ट्रेस आहे, तर तो ट्रेस जर घालवायचा आहे तर मेडिटेशन करणं गरजेचं आहे आणि ते तुमच्या मार्फत खूप चांगलं होऊ शकतं आणि एक भक्तिभाव मार्गाला माणूस जाऊ शकतो आणि स्वतःचं डेव्हलपमेंट करू शकतो. त्याच्यासाठी मी प्रत्येक माणसांना व्यक्त करीन की तुम्ही या आणि इथे स्वतःचे 15 मिनटं द्या. तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून येईल. एवढं बोलतो.